तुम्ही म्हणताय समाज अंतिम असतो किंवा तुम्ही सुद्धा समाजाला मोठं म्हणत आलात, मालक म्हणत आलात. उद्या जर का हाच तुमचा मालक असलेला समाज तुमच्या विरोधात उभा ठाकलाच की पाटील आपल्याला राजकारणात जायचे, हे सगळे तरुण पोरं गावगाड्यातले म्हातारे माणसं बाया सगळे जर म्हणले की आपल्याला उतरायचे राजकारणात आणि आपल्याला आपली आपली ताकद निर्माण करायची आणि उभंच राहायचे राजकारणात, तर मग नाही 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 म्हणायचे. मग मी हिमालयातच जातो एवढा प्रश्न सोडून. राजकारणात नकोच. माझं स्वप्न आहे दादा. मी खरंच प्रामाणिक आहे. जे पोटात येतेच पोटात आहे, इकडं तिकडं काही नाही. मला फक्त एकच आहे, काही होऊ 2 दिवस लेट, मी त्याविषयी भाषणात बी बोललो तिथल्या, पण थेट आंदोलन करत जायचं, समाजाच्या हिताचं, समाजाला न्याय द्यायचं. माझं स्वप्न आहे. गोरगरिबांच्या लेकराच्या पदरात टाकायचं, जीवाची पर्वा नाही करायची, रातपाट एक करायची 20 तारखेपासून जायचं. मराठा समाज बी तेवढ्या तोलामोलानं तितक्या ताकदीनं येणार आहे. हां, जसं होईल त्यांची जेवढी फजिती होईल ते बी सहन करणार आहेत, आम्ही सहन करणार आहेत. हां, ज्यांना ज्यांना तुकडीचं निवेदन दिले तुकड्याप्रमाणे लोक चालणार आहेत. 20-20, 30 हजाराच्या तुकड्या टाकून लोक चलत राहणार आहेत. काही स्वप्न नाही, द्यायचंच आरक्षण. हो द्या. 2 दिवस लेट झाला असेल, 39 वर्ष गेलं आम्हाला असं घुमिलं ह्यांनी, आता घुमून देतो का आम्ही त्यांना? मी या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं सकाळी दिलेत, काल पण दिलेत. ते कशामुळं वेळ द्यावा लागला, काय काय कारणं झाले, याच्यात काय समाजाशी लपून काहीच नाही आपलं, कधीच नाही, आजच नाही, कधीच नाही, आणि करणार नाही आयुष्यभर. हां, समाजाशी गद्दारी करायची ना, त्या दिवशी आपण जिवंतच नसू. सत्य सांगतो मी आज येऊ शब्द. हां, त्यांच्याशी गद्दारी करायची काय, त्या जगण्यात अर्थ आहे? कशाला करायचं आहे ती? हां, जरी 10-5 दिवस मागं पुढं झाले, काही झाले, काय असतं आंदोलन करताना, पुढच्याचा होरा वळखायला लागतो, डाव वळखायला लागतो, पुढच्याचा दूरदृष्टी ठेवावं लागते. म्हणून कमी जास्त मागं पुढं सरकारला लागत असतं. ताठर भूमिकेनं आंदोलन मोडीत निघातात. समाज मला नाही 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 जमत नाही, हे आत्ताच पाहिजे, त्याने आपल्याला नाही नाही मिळणार. मग थोडाफार कोणाला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कधी द्यायचा, कधी सोडायचा, पण आंदोलनापासून हटायचं नाही. वेळ दिला आणि आंदोलनापासून हटलं, मग गद्दारी झाली. मग गद्दारी झाली. आंदोलन सोडलं का? नाही सोडलं, सोडणार बी नाही. म्हणजे गिरणी कामगारांच्या आंदोलनात जो ताठरपणा आला त्यामुळे त्यांची तिथं नुकसान झालं, तर तो ताठरपणा नसला पाहिजे. ताठरपणाही असला पाहिजे, पण तो कुठं थांबवायचा, कुठं त्याला तोडायचं, आणि त्याला स्वल्पविराम कुठं द्यायचा, पूर्णविराम द्यायचा नाही, कुठं कॉमे द्यायचे, काय करायचं हे आपण शिकायचं. हां, आपण डायरेक्ट फुल स्टॉप नाही द्यायचा त्याला. कारण समाजाला अपेक्षित एकच गोष्ट असते, आपल्याला हे पाहिजे, हे घ्यायचं. मग आता तुम्ही आंब्याला तुरा आलाय, त्याच दिवशी कैरी मागितलं तर नाही चालणार तुम्हाला. थोडी बारीक झाली तर ती खाऊन बी नाही चालणार, कारण तुम्हाला जी चव पाहिजे तिच्यातून ती नाही मिळणार. मग तिला आणखीन थोडं मोठं होऊन द्यावं लागेल, ती बी चव नाही मिळणार तुम्हाला. जेव्हा ती आंबा कोईला लागेल त्यावेळेस तुम्हाला जी आंब्यातून ती चव पाहिजे ती त्या दिवशी मिळणार आहे, कारण ते सगळे सत्व त्याच्यात आलेले असते त्या दिवशी. पहिल्या सुरुवातीला त्याच्यात सत्व नसतात. तसं तुम्हाला आंदोलन उभा केलं त्याच दिवशी जर मिळालं तर कदाचित एखाद्या दिवशी ते फसवंसुद्धा असू शकतं. पण ताहून लवून घेतलेलं, जसं की आपण म्हणतो एखाद्या लोखंडाला आकार द्यायचा, त्याला गरम केलं तरच आकार देता येईल. तुम्ही डायरेक्ट लोखंडावरच घन हाणायला चालू केले, तुमचे हात सुजणार आहेत, तुमचे दंड सुजणार आहेत, आणि तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याला काय वळण मिळणार नाही त्या लोखंडाला, गजाला. ताप येला तर तुम्हाला पाहिजे तसं वळण मिळणार आहे. आणि तुम्ही दिलेल्या वेळात शिकणार सुद्धा आहेत. आंदोलन सुरू ठेवा, पण दिलेल्या वेळात चुकणार आहेत. शिकणार काय आहेत? नुसतं लोखंड डायरेक्ट गरम नाही झालं, त्याला तुम्ही भाता किती वेळेस फुकलाय, किती वेळेस मारलाय, त्याला किती वेळेस तुम्हाला कोळसे टाकायला लागले हे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्याला किती वेळेस तुम्ही पलटी मारले, दोन्ही बाजूनं गरम झालंय का बघायसाठी. तुम्ही एकाच बाजून गरम करताना तर खालची बाजू फक्त चेपटी होणार आहे, ते त्याच्यात खाचखडगे नाही दिसणार तुम्हाला. आपल्याला खाचखळगे बघायचे. मधल्या दिलेल्या वेळात सरकार कोणचा निर्णय घेते, शिव निर्णय बरोबर आहे का? जसा की एक उदाहरण म्हणून सांगतो, कारण तुम्ही लय महत्त्वाच्या क्षणातच बाईट घेतली, की मधल्या काळात 2004चा GR दुरुस्त करून आणला होता, आणि त्याच्यात काही चुका ठेवल्या होत्या त्यांनी, आपण तो नाकारला. तसं जर वेळ दिलेला नसता आणि हुरळून जाऊन जर म्हणलं असं झालं झालं झालं, समाजाला त्या लक्षात नसतं. 15-20 दिवसानं महिन्यानं आलं असतं लक्षात, हे तर कार्यक्रमच झाला उलटा, डबल सुरू करा आंदोलन. त्यापेक्षा सगळं याच्यातून काय चुकतंय त्या दुरुस्त्या करा, त्याच्यासाठी आंदोलन लांबणीचं सुरू लागतं, आणि हे द्यायचं आयुष्याचं. म्हणून मराठा समाजाला माझी विनंती, वेळ धरून नका बसू, आणि कोण काय बैठी देतं त्याच्याकडं ध्यानच देऊ नका. हां, काय झालंय, कुठं कुठं काय झालंय, आणि वेळ कमवून दिला, आणि काय झालं, वेळ दिलाच नाही. आपल्याला सुद्धा शिकायचे, फसवणुकीचं ताट आपल्या वाट्याला न्यायला पाहिजे.
आपल्याला जेवताना वाटलं पाहिजे हे गरमच अन्न आहे, कुणीतरी कालचं शिजून आपल्याला दिलेलं नाही आणि ते वास मारताना ते इटलेलं आहे. आपल्याला हे तावून लोवून सगळं बघायचं आहे, कारण आपल्याला आता पहिल्यांदा ताक पोळालेलं आहे, याच्या आधी दूध पोळालेले, आता दोन्ही फुकुरे दादा हो आपण, नको गडबड, 2 दिवस 4 दिवस लेट, पण आरक्षण आयुष्याचं लेकराला घ्यायचं. आता हे आंदोलन थांबत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आणि मराठा समाजाला मी हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांचाही माझा विश्वास आहे, माझाही त्यांच्यावरती, त्यात काही दुमत नाही. घ्यायचं तर पक्क घ्यायचं, एकदाच लढायचं ना. आता हे शेवटचा लढा आहे, आता शेवटचा लढा येऊ तर आपण ताकदीनंच घ्यायचं, खरं घ्यायचं, या भूमिकेवर मी सध्या आहे. आणि पक्क घ्यायचं, तिथून पुढं मराठा आरक्षणावर आंदोलन नाही करायचं. मराठा आरक्षणावर नाही करायचं. 2 दिवस जास्त आंदोलन करू, 4 दिवस जास्त चलू पायी, पण आता पक्क घ्यायचं आणि माघारी बी नाही यायचं. तिकडे जर भाकरी पीठ संपले तर मागं गावात सांगून ठेवा, आमचं संपलं की ट्रक भरून घेऊन या म्हणून. आपल्या गावातून गोळा करीत. पूर्वी काय असायचं सांगू 1 मिनिटात आणखीन. पूर्वी काय असायचं, ऊस तोडायला जायचं आमच्या बीड जिल्ह्यात लोक, आम्ही बारीक असायचो, तर आमचे भाऊन ते बी जायचे गावाकडचे. त्यांचं नेमकं त्या याच्या टायमाला संपवायचं, दिवाळीच्या टायमाला. दिवाळी झाल्यावर एकदा संक्रांतीच्या दिवशी त्यांचं नेलेलं संपवायचं. मग इकडून एक गाडी यायची, जिथले कोयते आहेत का त्या कोयत्याला धान्य न्यायचं. ते टोळी मुकादम येत नसायचं कधी, पण टोळी असायची, त्यात एक मुकादम असायचं, त्याच्यात 10-12 उप असल्यासारखे असायचे. ते यायचं. मग तो घरून सगळ्यांच्या पुन्हा मीठ, मिरच्या, तेल, मीठ, परत बाजरी, धान्य न्यायचा मागून. आणि ती आलेली ट्रक सगळ्या कोयत्यावाल्याचं गोळा करीत तिथून त्यांना नेऊन द्यायची त्या टोळीच्या ठिकाणी. तसं आपलं तिथं संपलं की मागच्यानी सांगून ठेवायचं प्रत्येक गावातल्या पोरांनी, आमचं संपलं. फोन आला की तिथून आपल्या असणाऱ्या 10 गावच्या लोकांच्या पोराचं परत धान्य, मीठ, पीठ गोळा करीत तिथं परत नेऊन टाकायचं ट्रक घेऊन. तुमचे ट्रक परत तुम्ही माघारी घेऊन. आता माघारी नाही यायचं, सज्जतेने जायचं. म्हणून आपण 20 तारीख ठरविलेली. सरकारला वेळ नाही दिलेला देऊ, आपण कुठं कमी नाही पडायचं. आता आपल्याला हारायचं नाही. मी आता शेवटाकडे येतो सांगतो, त्या दिवशी जर मी 25 तारीख डिक्लेअर करतो तर मराठी निघत होते. आणि 25 डिसेंबर ऐवजी मी जर म्हणलो असतो ना आता ही सभा संपवून लगेच चला, तर ही लोक निघाले असते, पण हारच पदरात पडली असते. मग म्हणले असते इतके दिवस आंदोलन चालवलं, दूरदृष्टीने शहाणपणाचा निर्णय कमी नाही घेतला, आंदोलन सगळं मोडीत निघालं. आता बरं, मुंबईचा निर्णय समाजाला विचारून घेतला, तारखेचा निर्णय समाजाला विचारून घेतला. तुम्हाला मान्य आहे का तारीख, समाजाला विचारून घेतलं. समाज नाही म्हणतोय तर मी एवढं म्हणलो होतं, बदलायचं का तारीख, बदलायची का बोललो होतो. हे माझं म्हणणं आहे. म्हणून समाजाला विनंती की पक्की तयारी करा, चांगली करा. ट्रॅक्टराला वरून छतं टाका, गाडीला टाका, तुमचे कॅन्टर असतील त्याला टाका. सगळ्यांना व्यवस्थितपणानं निवेदन करा. आपण आपल्या वस्तू सगळ्या घ्या, आपण आपल्या गाडीत ठेवा. कुठं पाऊस पडला, खाली झोपायची वेळ आली तर गाडीतच व्यवस्था करा, गाडीत झोपता आलं पाहिजे. थंडी असली, थंडी वाजायला लागली तर खाली झोपण्याऐवजी इथं काय मंगल कार्यालय अशा गोष्टी पुरणार नाही आहेत. आपण आपल्या गाडीत झोपायचं. आपल्या गावातले लोक आपल्या गाड्या, आपण आपला स्वयंपाक करीत जायचा आणि खायचा सुरू. आपण आपला स्वयंपाक करायचा. एका गावातून उदाहरणार्थ 10 लोक आहेत किंवा 50 आहेत, आपण आपल्या गावातल्यानी स्वयंपाक करायचा, एकमेकाला मदत करू लागायची, खाल्ली की पुढे निघाले, म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. एकदाच 10,000 लोकांचे जेव घालायचं म्हणल्यावर ते स्वयंपाक करू मेले ना ते. त्यामुळे आपण आपलं करायचं. 10-20 जणांचा स्वयंपाक करायला काय वाटणार नाही. आपण आपल्या गावातल्या लोकांची जेवणाची, येणाऱ्यांची आपण आपलीच व्यवस्था करायची. त्या तयारीने सगळ्यांनी निघायचं. ही मराठा समाजाला विनंती. 20ला आंतरवालीपासून सुरुवात. आता हे सगळं सुरू आहे, तुम्ही म्हणता राजकारणात तर यायचंच नाही. उद्या लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेले आहात. जो समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे तो उद्या तुम्हाला म्हणणार आहे ना की पाटील कुणाला मतदान करायचं, किंवा तुम्ही सांगितल्याशिवाय समाज आता मतदानसुद्धा करणार नाही. त्यावेळेला काय सांगाल तुम्ही? नाही, सरकार निवडणूकच घेणार नाही. मराठा आरक्षणाचा एवढा ज्वलंत प्रश्न सुटल्यावर म्हणतोय. समजा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला, नंतर निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुका लागल्या, त्यावेळेला हा जो सगळा कोट्यावधीचा समाज आहे तुमच्या पाठीशी थांबलाय, तो तुम्हाला विचारल्याशिवाय मतदान करणार नाही. बहुतांशी लोक असं म्हणतात की पाटील सांगेल ते करणार आम्ही. तर मग त्यावेळेला तुम्ही काय सांगाल? त्यावेळेला तर तुम्हाला राजकीय कुठली तरी भूमिका घ्यावी लागणार आहे. नाही, मी समाजाला एवढंच सांगितलं होतं, आपल्या लेकराला मोठं करायचं, आरक्षणासाठी एक आणि मराठा समाज आलाय. पुढचं काय मला माहीत नाही. मी आरक्षण मिळालं की खरोखर खुशाल आहे, मला जाऊन बसणार आहे. माझं जीवन सार्थक झालं. मी माझ्या गोरगरिबाच्या लेकराला 70 वर्षापासून नाही मिळणारी गोष्ट देऊ शकली. मी त्या आनंदातच 2-1 वर्ष हसत राहणार आहे. बस.
हे अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे मनोज जरंगे यांचं. माझ्या समाजाला न्याय मिळाल्यानंतर मी राजकारणात येणार नाही, तर थेट हिमालयात जाऊन बसणार आहे, त्यातच माझं समाधान असेल, अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.